हाय हॅलो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नव्या कोऱ्या अशा ब्लॉगमध्ये. बघा आता वाजत आले 5:45 आणि आज मला ब्लॉग करायला अजिबात टाईम नाही भेटला. मी आज करणार होते त्या एका ताईंसाठी पार्लरचा म्हणजे स्किनचा वगैरे तो ब्लॉग मला शूट करायचा होता, पण अजिबात टाईम नाही भेटला. बघा परमला मी आत्ता स्कूलमधून घेऊन आली आहे, अजून युनिफॉर्म पण नाही काढलेला आहे. परम तू कुठून आला? स्कूलमधून. काय शिकवलं आज? तर जस्ट मी आता घेऊन आलेली आहे ना, आज जरा लवकर आली आहे कारण शिवायला मी आज पाठवलेलं नव्हतं. तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून मी बघा मी व्हाईट कलरचा ड्रेस घातलाय. साडी घालणार होती पण साडी घालून बाहेर येणं जाणं मला अजिबात शक्य नाही होत, त्यामुळे मी काही साडी घातली नाही. आणि तुम्हाला दाखवते की मी काय करत असते. म्हणजे माझ्याकडे देव तर नाही आहे, खूप अंधार झाला आहे कारण लाईट वगैरे लावलेले नाही आहे, मी आत्ताच आले घरात त्यामुळे. आणि माझ्याकडे देव नसल्यामुळे घटस्थापना माझ्याकडे नसते, पण मी अखंड दिवा हा लावत असते. आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी पूर्ण देव पितांबरीने मस्त साफ करून देवारा वगैरे स्वच्छ मस्त करून आणि त्यानंतर दिवा लावत असते. तर एक सेकंद तुम्हाला दाखवते मी. हे बघा इकडे आहे माझे आज देव आणि आज बिचारे देव खाली बसलेले. इथं लावलेला आहे मी अखंड दिवा, पाठ ठेवला कारण ते तेल जर खाली आलं तर हे खराब होईल इथली जागा म्हणून. तर हा बघा काय हो काका, काय तुमच्याकडे अशा आहे. तर असं काही मी आज केलं आणि दिवसभर माझं आज तेच चाललेलं. घर क्लिनिंग करायचं, पुन्हा दिवा लावायचा, देव क्लीन करायचे, ते सगळं चालू असल्यामुळे ना मला ब्लॉग शूट करायला टाइम नाही भेटला. आणि हा त्या ताईंचं मला नेमकं नाव लक्षात नाहीये, तर मी तुमच्यासाठी तो ब्लॉग लवकरात लवकर घेऊन येईल शक्यतो. शिवाय काय चाललंय तुझं पसारा घरामध्ये असा? हे पोरांमुळे ना खरंच मला डिस्टर्ब होतं बोलायला. तर ताई तो ब्लॉग मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येईल. आणि वाटलं होतं तुम्हाला की आज येईल, पण आज मला टाइम नाही भेटला. नक्कीच लवकरात लवकर करेल. आणि हे बघा माझे देव आज बिन फुलांचे बिचारे. दारापुढे 3-3 झाड आहेत फुलांचे बर का, पण मला एकही शिल्लक नसतं. आणि नवरात्रात तर मला अजिबात फुलं भेटत नाही, असे तर भेटतच नाही, पण नवरात्रातही भेटत नाही. त्यामुळे आज म्हणजे 3-3 झाडं असून माझे देव बिचारे बिन फुलांचे. ठीक आहे चला, माझ्या देवाला काय आणि त्यांच्या देवाला काय आहे. तर खरी देवालाच ते वाहिले जात आहेत. देव दाखवू देव. हा देव आज खाली आहेत कारण मी ते स्टेप्स आहेत ना देवाऱ्याच्या त्या काढून घेतलेल्या, कारण मला ना हा अखंड दिवा इथे लावायचा होता, त्यामुळे तिथे जागा पुरत नव्हती. आणि जर स्टेप्स ठेवून दिवा लावला असताना तर खूप जवळ होत होतं, म्हणजे देवांना बहुतेक त्याची आस लागू शकले असते, ते गरम होऊ शकले असते आणि ते आपल्याला पण योग्य वाटत नाही. त्यामुळे मग मी काय केलं, त्या स्टेप्स काढून घेतल्या, देव खाली ठेवले आणि पाटावर मस्त असा दगडी दिवा ठेवलाय. तर चला मग, शिवाय दिव्याचं नाव नाही घ्यायचं. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आणि मला अजून देवी पण बसवायला जायचंय. आमच्याकडे देवी बसते एक एरियाची, तर त्या देवीसाठी पण आम्हाला जायचंय, त्यामुळे मला आता पटकन झाडझूड करून निघायचंय. तर चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. असं तर माझा पमा म्हणतो, बोला असाच ब्लॉग किती नालायक आहे माझा पमा. चला आजचा ब्लॉग संध्याकाळी सुरू झालेला हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. खूप धावपळीचा घाईचा दिवस होता कारण दोघं मुलांना स्कूल ट्युशन आणि आमच्याकडे ही काल सुट्टी नव्हती, त्यामुळे स्कूल आणि ट्युशन सगळं चालूच होतं. आणि घटस्थापना असल्यामुळे देवारा साफ करणं, देव घासणं, स्वच्छ करणं. माझ्याकडे जरी घट बसत नसले तरी माझ्याकडे अखंड दिवा हा असतो, तो तुम्हाला मी आधीच दाखवलाय. त्यामुळे पूर्ण स्वच्छता करून ते मला करायचं असतं. आणि संध्याकाळी मला जायचं होतं देवी बसवायला, पण त्याच्या आधी म्हटलं थोडा चहा करावा, कारण आहे ना आज मला चहा प्यायला सुद्धा टाइम भेटलेला नव्हता. खूप असा धावपळीचा दिवस चाललेला होता. मग तरी वाजलेले होते आता 6:15 आणि तेव्हा मी घेतला चहा करायला. म्हटलं पहिले चहा घेते, थोडी रिलॅक्स होते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते.
आणि मी आल्यावर आहे ना 1 मिनिट सुद्धा बसले नाही. जशी परमला घेऊन आली तशी लगेच स्वयंपाक. कारण आता माझे रोज असणार आहे, कारण एक असणार आहे माझा आणि एक असेल मुलांसाठी आहोंसाठी. तर मग चहा उकळेपर्यंत मी विचार केला की चला आपण तोपर्यंत बटाटे हे उकडवायला टाकून देऊ, चहा होईपर्यंत बटाटे पण होऊन जातील असा मी विचार केला. आणि मग फायनली मी बटाटे लावले कुकरला आणि इकडे माझा चहा पण होत होता. आणि आता माझे जवळपास 9-10 दिवस आहे ना हेच चालणार आहे, बटाटे आणि दही. कारण दुसरं पण उपासाला काय खाणार आहे आणि बटाटे पण रोज खाऊ नाही शकत ना आपण, म्हणजे त्यामुळे मी एक दिवसाआड बटाट्याची भाजी होत राहील. तर असं काही माझं चाललेलं होतं, एकीकडे चहा एकीकडे बटाटे म्हणजे स्वयंपाक. कारण आता माझे 10 दिवस अशीच धावपळ होणार आहे. मुलांना घेऊन या, लगेच स्वयंपाक करा, लगेच तयारी करा, गरबा खेळायला जा. आणि एवढ्या धावपळीत सुद्धा तुम्हाला रोज ब्लॉग आलाच पाहिजे ही सुद्धा मी लक्ष देणार आहे. कारण आता मला खूप सारी न्यू ऑडियन्स आहे की जी जुडलेली आहे आणि त्यांना माझ्याकडनं अपेक्षा आहे की ही आपल्यासाठी रोज नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार आणि त्यांच्या अपेक्षेला मला पण उतरायचं आहे. त्यामुळे मी ब्लॉगिंगमध्ये अजिबात खंड पाडणार नाही. आता मी म्हटलं चहा थोडा निवांत घेऊ, तर कसलं काय, माझा परम आहे की जो मला कधी चहा निवांत घेऊच देणार नाही. त्याला रागवले, त्याचे चालू होते बेडरूममध्ये उद्योग, त्याला रागवून मी निघाले हॉलमध्ये. आणि मला माहितीच होतं की मी गेली म्हणजे तो हॉलमध्ये येणारच. पण आता पुन्हा मी ओटा क्लीन केला. आता ही माझी चांगली सवय म्हणावी की घाण सवय मला खरंच कळत नाही. कारण काही करायच्या आधी ना मला ओटा हा क्लीनच लागतो. आता तुम्हाला याच्यावरून कळलंय की हिचं काहीतरी भाकरी करण्याचा प्लॅन दिसतोय आणि तुम्हालाही माहिती की रात्री आम्ही ही भाकरीच खात असतो. तर हे जे तुम्हाला पांढऱ्या कलरचं पीठ दिसतंय ते आहे भगरचं पीठ की जे आज दुपारी दळून आणलेलं आहे. आणि आता मी माझ्यासाठी पहिले भगरची भाकरी करून घेणार होती. मी म्हटलं परत किचन घाण होईल, पुन्हा खरगटा होईल, त्याच्यात आपलं उपवासाचं बनवायचं मला पण योग्य नव्हतं वाटत. मग म्हटलं पहिले मी माझं उपवासाचं बनवून घेते आणि त्यानंतर यांचा स्वयंपाक करेल. तर तुमच्याकडे उपवास असतील ना चालू 9 दिवस, तर प्लीज तुम्ही हे पण ट्राय करून बघा जे मी आता करते. खूप मस्त भाकरी बनते आणि जर तुम्हाला गरम गरम आवडत असेल खायला तर अतिउत्तम. खूप नरम असते आणि तुम्ही उशिरा जरी खाल्ली तरी चांगली लागते. पण मी ना दरवेळेस काय करते, भाकरी बनवून ठेवते, स्वयंपाक करून ठेवते आणि रोज 11 वाजता माझं फराळ होत असतं. कारण दांड्यावरून यायला आम्हाला 11 हे वाजतच असतात. आणि मी घडी बाहेर बघत होती कारण इतका पचका झालेला, काल पाऊस आलेला, आम्हाला जायचं होतं देवीला आणि पाऊस सुरू. मी म्हटलं आता कसं जाणं शक्य होणार आहे. पण मुलांची खूप तिकडे बडबड चाललेली की चल ना. मी म्हटलं स्वयंपाक झाला की जाऊ, असं मी त्यांना केलेलं. तेव्हा माझं शिवायची भुनभुन चालूच होती, अजून झालं नाही. पण मग काय करणार, लहान मुलं आहे ना, त्यांना देवी नवरात्र म्हटलं की त्यांना खूप असं जावंसं वाटतं, आवडतं. आणि त्याच्यात माझी चाललेली होती भाकरी. ते हे बघा किती मस्त अशी भाकरी बनते. आणि जशी आपण बाजरीची करतो ना, बाजरीची ज्वारीची, तशीच भाकरी बरोबर ह्या पिठाची पण बनते आणि सेम करायचं तसंच एकदम छान बनेल. आणि तुम्हाला पण रात्री झोप पण छान लागेल की नुसता भगर आणि साबुदाणा खाऊन आपल्याला रात्री झोप लागणं शक्यच नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही पण अशी भाकरी टाका. त्याच्याबरोबर कधीतरी कोरडे बटाटे करा, कधी पातळ बटाटे करा, किंवा कधी तुम्ही त्याच्याबरोबर दही खाऊ शकता. खूप छान, म्हणजे भाकरी बरोबर तुम्ही काही खा आणि एक जरी भाकरी खाल्ली ना तरी तुम्हाला असं खूप पोट भरल्यासारखं वाटेल. बघा मी तिकडे बटाटे उकडवून घेतलेले होते आणि ते थंड करायला ठेवलेले. म्हटलं आता भाकरी शेकेपर्यंत बटाटे होऊन जातील थंड. तर असं काही माझं चाललेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही भाकरी किती मस्त बनलेली आहे आणि मस्त फुगलेली पण आहे अशी छानपैकी आणि मस्त वाटते खायला. मला तर ते डोसे ते बाकीचे पदार्थांपेक्षा आहे ना ही भाकरीच खूप आवडत असते. हे बघा तुम्हाला दाखवते मी आता किती छान बनते भाकरी. हे बघा मस्त आहे की नाही, मागून पण छान आहे, पुढून पण छान आहे. आणि तुम्ही पण खाऊन बघा. मस्त अशी पातळ थापायची भाकरी, अशी जाड थापू नका, नक्की तुम्हाला चव देईल. त्यानंतर घेतलं पुन्हा बाजरीचं पीठ. आता ना माझं हे रोज होणार आहे, एका जणासाठी स्वयंपाक, माझ्यासाठी फराळ, म्हणजे असे 9 दिवस आता माझी कसरतच आहे.
पण ठीक आहे, केलं की सगळं होतं असं म्हणतात ना. पण बघा, स्वयंपाक करता करता पण मला शांतता नसते. मुलांचे तिकडे लगेच भांडणं सुरू झालेले. पुन्हा मी ते भांडणं सॉल्व्ह केले आणि आली इकडे. आणि आता पुन्हा 2 भाकरी केल्या, कारण 1 भाकरी आहून करता, 1 भाकरी मुलांकरता. अशा 2 बाजरीच्या भाकरी केल्या. आणि त्यानंतर घेतले होते मी, काढलेले होते बटाटे. म्हटलं चला आता बटाटे पण सोलून घेऊ. आणि आता याचे पण 2 भाज्या होणार होत्या. एक होणार होती माझी उपवासाचे बटाटे कोरडे आणि एक होणार होते यांना रस्स्यावाले बटाटे, कारण यांना रात्रीला आहे ना असं म्हणजे पातळच भाजी लागते. कोरडी भाजी अजिबात आवडत नाही, ग्रेव्हीवाली भाजीच लागते. त्यामुळे पुन्हा मग बटाट्याचे पण 2 प्रकार आता मी बनवणार होती. आणि तुम्हाला एक सांगते, आता जेवणारा फक्त एकच माणूस आहे ना, आहोच आहे, तरी पण भाजी भाकरी खिचडी सगळं बनेल 9-10 दिवस. असं नाही की नुसती भाजी भाकरी केली, भाजी पोळी केली की झालं, किंवा नुसती खिचडी केली तर झालं, असं अजिबात होणार नाही. माझा स्वयंपाक अजून त्यांचा स्वयंपाक, पुन्हा सकाळ झाली का मुलांचे टिफिन, नंतर माझं फराळ, म्हणजे हे असं काही चालूच राहणार आहे. पण मला पण करायला काही कंटाळा येत नाही, माझं स्पीड पण तेवढाच आहे. मी एका वेळेस 2-2 भाज्या पण बनवते आणि सगळं काही करून घेते. तर बघा, आता इकडे पहिले मी तिकडचं तेल तापलेलं होतं छोट्या कढईतलं, मग तिकडे मी कांदा शिजायला टाकून दिला. आणि कांदा शिजेपर्यंत विचार केलेला इकडचं तेल तापले, तर इकडे माझे उपासाचे बटाटे ते बनवून घेते. मग पुन्हा मी इकडे बटाट्यासाठी फक्त जिरं टाकलेलं, बाकी काहीच नाही. फक्त जिरं, आपलं तिखट आणि मीठ, बस एवढंच करून मी उपासाचे बटाटे बनवणार होते. तर तुम्ही काल काय खाल्लं उपासासाठी तेही मला नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला ही आयडिया माहिती नसेल ना भगरचं पीठचं, तर मला कमेंट करा. मी तुम्हाला मेजरमेंट सांगेल की किती भगर आणि किती साबुदाणा घ्यायचा. आणि तो घरघंटी असते ना आपली, तिथून दळा, कारण पिठाच्या गिरणींमधून दळलं ना तर उगीच ते पीठ लागू शकतं. आपला उपास असतो, त्याच्यामुळे घरगुती गिरणींमधून ती भगर दळून आणा. तर अशा प्रकारे झाले माझे उपवासाचे बटाटे. इकडे यांचे बटाटे शिजत होते ग्रेव्हीवाले, त्यामुळे अशा प्रकारे माझे काल 2-2 भाज्या, 2-2 भाकरी. त्याच्यानंतर किचन क्लीन केलं आणि पुन्हा टाकली मी खिचडी. आता इकडे बघा काय झालेलं आहे, इथे ना मी वाफेचं मशीन आणलेलं. परमला काल सर्दी आहे, काल म्हणण्यापेक्षा परवापासून, तर त्याला सध्या वाफ चालू आहे. तर मी वाफेचं ठेवलेलं ते औषध मी घरभर शोधते, कुठे कुठे ते परमने त्याच्या गाडीमध्ये टाकून ठेवलेलं. मला इतका संताप झालेला, मी पुन्हा ते कसं बसं शोधलं, ते गाड्यांमधून वाफेचं औषध काढलं. आणि इथे परमचं जेवण झालेलं होतं. आणि काल इतका पाऊस चालू होता, तर एवढ्या पावसात मी त्यांना नवरात्रात नेणार नाही, दांड्या तिकडे. त्यामुळे त्यांना मी म्हटलेली की आता गपचूप वाफ घ्यायची, जेवण करायचं आणि झोपायचं. तर आजच्या दिवस तर त्यांनी माझं ऐकून घेतलं, पण 2ऱ्या-3ऱ्या माळेपासून ते माझं अजिबात ऐकणार नाही. पाऊस जरी आला तरी आम्हाला जावंच लागणार आहे. आणि घराजवळच असल्यामुळे, आणि तिथे आहो पण असतात, आहो पण तिथं मदत असते त्यांची, त्यामुळे आम्हाला हे जावंच लागतं, देवी बसवण्यापासून तर देवी उठवण्यापर्यंत. आणि असं काही आमचं कालचं चाललेलं होतं. पण खरंच पावसाने इतकी घाण केली ना, दिवसभर पाऊस नव्हता आमच्याकडे. असं वाटलं आम्हाला की आता पाऊस काही येणार नाही, 9 दिवस छान होईल, पण नाही. कालपासून जो सुरू झालेला आहे तसा पाऊस आमचा हा चालूच आहे. काल रात्री सुद्धा इतका पाऊस झाला आहे इकडे की त्याच्यामुळे ना मुलांना सर्दी खोकला हे सारखं राहून येतंय. नाही तर माझ्या परमचा सर्दी खोकला गेलेला होता, पण पुन्हा त्याला काल परवापासून सर्दी झाली. तर आता मी पुन्हा घेतलं घर आवरायला, की जे माझे मुलं की नेहमी घर घाण करतच असतात, किती स्वच्छता करा. हे बघा हा शिवाय, जेव्हा पण माझं लक्ष नसतं ना तो व्हिडिओमध्ये असंच करतो बरं का. आणि जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करते ना तेव्हा मला शिवायचं असं दिसत असतं. पण मग जाऊ द्या, मुलं आहेत, मस्ती नाही करणार तर काय. आणि इकडे मी घर आवरते, तिकडे परम झोपून घेतो. इतके नखरे ना माझ्या मुलांचे, मी तर इतकी कंटाळून जाते ना सांभाळून. मला असं झालेलं आहे की कधी माझे पोरं मोठे होतील आणि कधी माझ्या डोक्याचं ताण कमी होईल आणि कधी ते त्यांचा अभ्यास स्वतःहून करतील, असं झालेलं आहे मला. खूप कठीण असतं बाबा 2-2 मुलं सांभाळणं, त्यात एवढं मोठं घर, त्यात हे ब्लॉग. खरंच मला इतकं खूप म्हणजे आता कंटाळा आलेला आहे. पण नाही, मला तुमच्यासाठी आणि माझी आवड म्हणून मला ब्लॉग हे करायचेच आहे. तर चला, मग असा होता नवरात्रीचा पहिला दिवस की जो पावसातच गेला. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे पण पाऊस होता का, तुम्ही गेल्या का पहिल्या नवरात्रीला, पहिल्या दिवसाला, तेही मला नक्की कमेंट करा. अरे यार, आज शिवाय ना. तर चला मग आता घेऊन येईन मी उद्यासाठी एक मस्त असा छानसा ब्लॉग. नक्कीच नवीन ब्लॉग असेल,
त्यामुळे तो बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि जसं मला आतापर्यंत प्रेम आणि सपोर्ट करताय तसा पुढेही करत राहा. आणि तुमच्यासाठी मी रोज नवीन नवीन कंटेंट आणण्याचा नक्की प्रयत्न करत राहील. चला मग भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.